हॅलो हॅलो, आवाज येतोय का माझा? हॅलो. ओके, येतोय. लोक यायला सुरुवात झालेली आहेत आणि मी प्रथम सगळ्यांची माफी मागते कारण मला खूप उशीर झाला यायला. थोडंसं नेट प्रॉब्लेम झाला आणि कनेक्शनचा प्रॉब्लेम. हरकत नाही, पण आपण सुरुवात करूया. सर्वांना प्रथम सविनय जय भीम. उलगुलान एक साहित्य चळवळ या फेसबुक पेजवर आज मी आपल्यासमोर इथे उपस्थित झालेले आहे. काव्यसंवाद तुमच्याशी साधणार आहे. गुड इव्हनिंग दादा. सखाराम दाखोरे आहेत, गजानन कांबळे आहेत. हाय सगळ्यांना, माझा सविनय जय भीम. पुन्हा एकदा हळूहळू लोक येतीलच. आपण सुरुवात करणार आहोत काव्यसंवादाला. खरं तर उलगुलान ही जी एक साहित्य चळवळ आहे, खूप चांगल्या पद्धतीने आता ही साहित्य चळवळ सुरू झालेली आहे. रोज एक म्हणजे दिवसाला एकच इथे साहित्यिक आहे येऊन इथे आपले विचार मांडत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने समाजाशी एक म्हणतो ना, एक ऋणानुबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. खूप स्तुत्य उपक्रम आहे. आटी या उपक्रमाला मी आपल्या सगळ्यांना, म्हणजे उपक्रम राबवणारे सगळे जे हात आहेत त्या सगळ्यांना मी आधी माझ्या वतीने सदिच्छा देते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते. नितीन कोकाटे आहेत, संदीप व्यवहारे आहेत, राजकुमार गिरी माझा मित्र, शुभ कातरवेळ. अरे वा. हो, नक्कीच. जय भीम. अमोल शिरसाट. सगळ्यांना सविनय जय भीम पुन्हा एकदा. आणि आपण सुरुवात करूया. सुरुवातीलाच मी इथे तुम्हाला माझ्या पाठी एक भक्कम आधार दिसतोय, तो म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो दिसतो आहे. बाबासाहेबांविषयी एक फेसबुकवरती खूप छान ओळी आल्या होत्या. त्या ओळीमध्ये म्हटलं होतं, आता त्याचे कवी नेमके कोण आहेत ते माहीत नाही मला, पण खूप छान म्हटलं होतं त्यांनी की सब्र कर बंदे, मुसीबत के दिन गुजर जाएंगे. सब्र कर बंदे, मुसीबत के दिन गुजर जाएंगे. आज जो तुझे देख के हंसते हैं वो कल तुझे देखते रह जाएंगे. त्याग दे कुछ ख्वाहिशें कुछ अलग करने के लिए. त्याग दे कुछ ख्वाहिशें कुछ अलग करने के लिए. भीमराव ने भी बहुत कुछ खोया है बाबा साहब बनने के लिए. भीमराव ने भी बहुत कुछ खोया है बाबा साहब बनने के लिए. खरंच बाबासाहेबांनी इतकं आपल्यासाठी सगळ्यांसाठी त्याग केलेला आहे आणि म्हणूनच या त्यागापाठी त्यांच्या म्हणजे पाठीमागे खंबीरपणे जे उभी असलेले हात आहेत ते म्हणजे रमाईची. अतिशय धीरदत्तपणा रमाईंमध्ये होता आणि या रमाईंनी बाबासाहेबांना मोठा आधार दिला होता. एक आधारवटच त्यांच्या होत्या. आणि या रमाईंची जयंती मला वाटतं आता आपण सगळ्यांनी साजरी केलेली आहे. कालच त्यांची जयंती झाली. तर नाही, सॉरी, रमाईचा स्मृतिदिन काल होता. तर मी रमाईंच्या स्मृतिदिनानिमित्त आपल्यासमोर रमाईंचीच एक कविता घेऊन येणार आहे. कवितेचं नाव आहे रमाई. माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? ओके ओके. खडखर येतोय, खरखर येतोय का आवाज? एक मिनिट. येतोय का आत्ता आवाज? येतोय व्यवस्थित? ओके. फॅन बंद करू का? मुक्ता, जरा समोरचा फॅन बंद कर ना. तो 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 हा चालू. ओके, आत्ता येईल तुम्हाला आवाज व्यवस्थित. गरमीचे दिवस आहेत, पंखा बंद असल्या कारणाने. हे बरोबर आहे, बरोबर आहे. ओके, सॉरी, मध्ये डिस्टर्ब झालं. तर रमाईंची कविता मी आपल्यासमोर सादर करते. अंधाराचं गाठोडं सोडून माझा बाप पेरत होता प्रकाशाचं बीज. अंधाराचं गाठोडं सोडून माझा बाप पेरत होता प्रकाशाचं बीज. तेव्हा त्याचा संसार साधण्यासाठी तू थापत होतीस गौऱ्यांची ठिगळ काळोखाच्या पोटात. संसाराची दोन्ही चाकं पायांना बांधून तू जपत गेलीस घरपण. संसाराची दोन्ही चाकं पायाला बांधून तू जपत गेलीस घरपण. अंतरीच्या मधाळ कप्प्यात घरच्या विस्तवाची धग पचवताना तुझं हृदय उजळत होतं क्षणाक्षणाला.
घरच्या विस्तवाची धग पचवताना तुझं हृदय उजळत होतं क्षणाक्षणाला बाच्या कर्तृत्वानं. पोटात आग धरून तू फेडत होतीस व्रतवैकल्याचं लेणं तुझ्या कुंकवासाठी. पोटात आग धरून तू फेडत होतीस व्रतवैकल्यांचं लेणं तुझ्या कुंकवासाठी. तुझा प्रवासच काटेरी पण साधा कसूही बोचू दिला नाहीस बाच्या अंतरात. तुझा प्रवासच काटेरी पण साधा कसूही नाही बोचू दिलास बाच्या अंतरात. तुझ्या आशा आकांक्षांचं गाठोडं कधीच सुटलं नाही. तुझ्या आशा आकांक्षांचं गाठोडं कधीच सुटलं नाही. तरीही तृप्तच होतीस मनाने. तुझ्या सोबतीनंच तर बा भीमानं ठेचला मनुवादी वस्तीत वळवळणारा जातीयतेचा किडा. तुझ्या सोबतीनंच तर बा भीमानं ठेचला मनुवादी वस्तीत वळवळणारा जातीयतेचा किडा. खरंच माते तुझ्या त्यागावरच उभा आहे बोधिवृक्षाचा डोंगर. तुझ्या त्यागावरच उभा आहे बोधिवृक्षाचा डोंगर अन फेसाळतोय मुक्तपणे कोटी कोटीचा सागर. अन फेसाळतोय मुक्तपणे कोटी कोटीचा सागर. अशी त्यागमूर्ती रमाईविषयी माझ्या भावना मी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. खरं तर खूप सारं बोलण्यासारखं आहे पण आता ही वेळ नाही आहे कारण आपण आता काव्यसंवाद साधत आहोत. आणि हा काव्याचा प्रवास असा सुरू असतानाच सुरुवातीलाच दया पवारांच्या ओळी मला इथे आठवतात नेहमीच. ते म्हणतात की महको तो ऐसे महको की फूलों को भी जोश आ जाए. महको तो ऐसे महको की फूलों को भी जोश आ जाए और तालियां ऐसे बजाओ कि इन शायरों को भी होश आ जाए. तर खरं तर इथे आता तुम्ही टाळ्या वाजवतायत की नाही ते हे मला दिसणार नाही आहे, साहजिकच आहे. पण तरीसुद्धा तुमच्या मनात वाजणाऱ्या टाळ्या ह्या तुमच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहेत. धन्यवाद. फॅन बंद केलेला आहे तरीसुद्धा आवाज येतोय का अजून? मुक्ता दुसरा पण फॅन बंद कर बघूया काय होतंय. आवाजाचा प्रॉब्लेम होतोय का? प्रसेनजीत दिवेकर जबरदस्त धन्यवाद. अजून आवाज दुसरा पण कर बंद. ओके आत्ता क्लिअर आवाज येतोय का बघा. कारण मी आत्तापर्यंत बरेच वेळेला लाईव्ह गेलेले आहे पण फॅनमुळे कधीच आवाजाचा प्रॉब्लेम असा झालेला नव्हता. आज माहीत नाही काय झालेलं आहे पण हरकत नाही आहे. कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याचा बाणा तो आपल्याला दिलेलाच आहे आणि तो आपण नक्कीच जोपासतो आहोत. ओके ठीक आहे आत्ता व्यवस्थित ऐकू येतोय. तर पुढे जाऊन मी पुढची कविता आपल्यासमोर सादर करणार आहे. खरं तर कवितेचं म्हणजे कविता सादर करण्यापूर्वी मला संदीप माळवी यांच्या काही ओळी आठवतात. ते म्हणतात मी याच जागेवरती बसून कार्यक्रम आहे ते करते आत्तापर्यंत. काही आत्ता येतोय का आवाज? फॅन बंद केलेले आहेत त्याच्यामुळे आत्ता काही मला वाटतं अडचण नसावी. आपण सुरू करूया पुढचा प्रवास. तर संदीप माळवी म्हणतात की आपसातील हा जिव्हाळा वाढवूया अंतरातील भेद सारे घालवूया. आपसातील हा जिव्हाळा वाढवूया अंतरातील भेद सारे घालवूया. थांबवारे दंगली धर्मांधा आता धर्मसारे माणसांचा वाढवूया. धर्मसारे माणसांचा वाढवूया. तर असा माणसांचा धर्म आपल्याला वाढवायचा आहे आणि म्हणूनच आता ही जी धुरा आहे ती स्त्रियांच्या हाती जायला हरकत नाही आहे जर ह्या सगळ्या गोष्टी आहेत थांबायला हव्यात तर. म्हणूनच मी माझ्या एका कवितेत म्हणते, धर्मयुद्ध नावाची कविता आहे. कवितेमध्ये म्हणते की नारी आता आपणच थांबू शकतो हे धर्मयुद्ध. नारी आता आपणच थांबू शकतो हे धर्मयुद्ध. धर्मांधतेचा बुरुज हलवण्यासाठी आपल्याला व्हावं लागेल धर्मविरोधी. अमानुषतेवर पोचणाऱ्या दंगलींविरुद्ध काढावा लागेल शांतता मोर्चा. वासनेला प्राशन करून तत्वहीन झालेल्या नराधमांना बहाल करावी लागेल षंढत्वाची देणगी. गर्भाच्या पोकळीत वाढणारा जीव बाहेर येण्यासाठी धडपडत असताना उभारावी लागणार आहे संरक्षण भिंत. भडकलेल्या आगीचा वणवा होण्याआधी त्यावर मारावी लागणार आहे फुंकर. आपल्या कष्टांना मातीमोल करणारी जमात आता निर्माण झाली आहे. आपल्या कष्टांना मातीमोल करणारी जमात आता निर्माण झाली आहे. तेव्हा प्रत्येक पावलागणिक सावध राहायला हवं आपल्याला.
नारी आता किती दिवस पाहायचे हे रक्ताचे पाठ वाहताना, नारी आता किती दिवस पाहायचे हे रक्ताचे पाठ वाहताना, किती दिवस विझू द्यायचं उद्याच्या गर्भाला, किती दिवस फेडू द्यायची देहावरची वस्त्र, किती दिवस जळत राहायचं ज्योतीसारखं आतल्या आत. आता ही आग बाहेर यायलाच हवी, आता ही आग बाहेर यायलाच हवी. त्यांना समजावून सांगायला हवा त्यांचा धर्म माणसांशी नाळ जोडलेला. त्यांना समजावून सांगायला हवा त्यांचा धर्म माणसांशी नाळ जोडलेला. कारण आता आपणच थांबू शकतो हे धर्मयुद्ध. कारण आता आपणच थांबू शकतो हे धर्मयुद्ध. खरंच आता स्त्रिया जर पुढे आला तर हे मोठ्या प्रमाणामध्ये शक्य होऊ शकतं. आणि आता ही स्त्रियांची जी एक म्हणतो ना आपण स्वसंरक्षणाची किंवा सबलीकरणाची प्रक्रिया सुरू आहे, त्यातून नक्की स्त्रिया इतक्या खंबीर झालेल्या आहेत की हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या थोपवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये त्या निर्माण करतील. तर याच्या पुढची कविता आहे ती आपल्यासमोर मी सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे गाठोडं. खरं तर आज खूप वेगळ्या कविता मी आपल्यासमोर घेऊन आलेल्या आहे. जुन्या कविता, म्हणजे माझ्या पहिल्या पुस्तकातील कविता, मुक्ता नावाचा माझा कविता संग्रह, त्यातील ह्या कविता आहेत. आणि ह्या कविता आपल्यासमोर मी सादर करणार आहे. या बऱ्याच कविता मी अजूनपर्यंत कुठे सादर केल्या नव्हत्या, पण आज खास उलगुलान या साहित्य चळवळीसाठी ह्या मी कविता आहेत त्या आपल्यासमोर सादर करते. गाठोडं नावाची कविता आहे. इथे मला तुमच्या प्रतिक्रिया वगैरे यांचं काही दिसत नाही, कदाचित सगळं स्टॉप झालेलं दिसतंय, पण माझा आवाज येतोय ना, लोक इथे आहेत ते दिसतंय मला, कळतंय मला. मी पुढची कविता आपल्यासमोर सादर करते, गाठोडा नावाची. सावित्रीमाई, मुक्तीचं दार उघडण्यासाठी आम्ही चालत आहोत वर्षानुवर्ष, रीतिरिवाजांचं गाठोडं सोबत घेऊन. सावित्रीमाई, मुक्तीचं दार उघडण्यासाठी आम्ही चालत आहोत वर्षानुवर्ष, रीतिरिवाजांचं गाठोडं सोबत घेऊन. तू जाऊन बघ त्या दाराजवळ, आमच्या पावलांचे ठसे अद्याप असतील मातीत खोल खोल रुतलेले, पण ते दार पूर्ण उघडलेलं नसेल. रीतिरिवाजांचं गाठोडं सांभाळण्यात व्यस्त असलेले आमचे हात कधीच उघडू शकले नाहीत त्याला. आमची पावलं बाहेरच घुटमळत राहिली कोणाची तरी वाट पाहत. कोणाची तरी वाट पाहत. आमचे डोळे नुसतीच प्रतीक्षा करत राहिले कोणीतरी येण्याची. पण ते गाठोडं आम्हाला फेकून देता आलं नाही की जाळूनही टाकता आलं नाही. आम्ही घेऊन फिरत होतो त्याला वडाभोवती, 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून. आम्ही वापरत होतो त्याला मुलगा व्हावा म्हणून, नवस बोलण्यासाठी. आम्ही नाचवत होतो त्याला हळदी कुंकवाच्या ताटातून घराघरात. आई अगं, तेच गाठोडं आम्हाला बंदिस्त करत आहे घराच्या 4 भिंतीत. तेच गाठोडं आम्हाला दूर करत आहे मुक्तीच्या दारापासून. तेच गाठोडं बलात्कार करत आहे आमच्या अस्मितेचा. आणि तेच गाठोडं भाग पाडत आहे बुरख्यातलं जग स्वीकारायला. म्हणूनच आता ते गाठोडंच आम्ही जाळून टाकणार आहोत. तेव्हाच उघडलं जाईल ते दार, आणि साकार होईल तुझं स्वप्न स्त्रीमुक्तीचं. सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले या दोघांनीही आपल्याला स्त्रीमुक्ती समानतेचा जो वसा दिलेला आहे तो पुढे नेण्याचं आता काम आपल्या सगळ्यांचं आहे. आणि मला वाटतं चळवळीतली सगळी जी लोक आहेत, साहित्यिक मंडळी, कवी असतील, विचारवंत असतील, लेखक सगळे, तर हा वसा आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहेत. तर पुढे जाऊन मी आपल्यासमोर माझी आणखी एक नवीन कविता, म्हणजे जी तुम्ही ऐकलेली नाही आहेत कोणी, मी कधी सादरही केली नाही कुठे, अशी कविता जुन्या पुस्तकातली. कवितेचं नाव आहे झरोका. मला तुमच्या कमेंट्स आहेत त्या अशा रोलिंग होताना दिसत नाही, त्याच्यामुळे तुमची नावं मला कळत नाही. ओके, आत्ता सुरुवात झाली खरी तर. नवनाथ चंदन शिवे आहेत, धन्यवाद. झरोका नावाची कविता आहे ती मी आपल्यासमोर सादर करते. ऐन संकटाच्या वेळी घराची दारे बंद करून झरोक्याच्या सूक्ष्म फटीतून
जग न्हाणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, ऐन संकटाच्या वेळी घराची दारे बंद करून झरोक्याच्या सूक्ष्म फटीतून जग न्हाणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही नाही सांगत तुम्हाला उठा आणि आमच्या सोबत या. आम्ही नाही सांगत तुम्हाला उठा आणि आमच्या सोबत या. चळवळीत भाग घ्या, मोर्चात सामील व्हा, सभेत भाषणे ठोका, मेलेल्या मनांना जागे करा. आम्ही नाही सांगत तुम्हाला, आम्ही नाही सांगत तुम्हाला असहाय्यतेचे अश्रू पुसा, निराधारांचा आसरा व्हा, अंधारलेल्यांना उजेड द्या, अन्यायाविरुद्ध लेखणी उचला आणि बरंच काही करायला. आम्ही नाही सांगत तुम्हाला. तुमच्या घरावर चालून आलाच बुलडोझर तरी नाही उठवणार तुम्हाला मखमली बिछाण्यातून. तुमच्या घरावर चालून आलाच बुलडोझर तरी नाही उठवणार तुम्हाला मखमली बिछाण्यातून. तुमच्या शहरात झाल्यास दंगली तरी नाही जागवणार तुमची मेलेली मन. तुमच्या देशांनी तरी नाही करणार तुमची झोप मोड. पण निदान खेकड्याची वृत्ती बाळगून आमचे पाय तर खेचू नका. पण निदान खेकड्यांची वृत्ती बाळगून आमचे पाय तर खेचू नका. नाहीतर झरोक्याची ती सूक्ष्म फट बुजायलाही वेळ लागणार नाही. नाहीतर झरोक्याची ती सूक्ष्म फट बुजायलाही वेळ लागणार नाही. खरं तर अशी माणसं असतातच की दुसरा काही काम करत असेल किंवा चांगलं कार्य करत असेल तर त्याला मागे खेचणारी खेकड्याची वृत्ती आपल्या आजूबाजूला पाहायला मिळते आपल्याला. पण त्यांनाही अनुसरून लिहिलेली कविता आहे झरोका नावाची, ती आपल्यासमोर सादर केली. कमेंट्स नाही रोलिंग होत आहेत, आत्ता हळूहळू होते सुरुवात त्याची. तर यानंतर मी पुढची कविता आपल्यासमोर सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे होळी नावाची कविता आहे. खूपच सगळ्या अशा थोड्याशा वेगळ्या धाटणीच्या कविता आपल्यासमोर मी सादर करते, ज्या मी आतापर्यंत कुठे सादर केलेल्या नाहीत, अशा कविता आहेत. कवितेचं नाव आहे होळी. नवनाथ चंदन शिवे, वृषाली विनायक पाहते, जय भीम. धन्यवाद राजकुमार. पुढची कविता आहे होळी. धर्मजातीच्या चक्रव्यूहात अडकलेली वस्ती निष्प्राण देहाचे कलेवर घेऊन अखंड जळत असते. तेव्हा मला तुझी आठवण येते. तूही जळत असशील वस्तीसारखीच मनाविरुद्ध. फरक एवढाच की तुला माहीत असतं आपलं जळणं अटळ आहे. पण वस्तीचं काय? ती असते स्वतःच्याच विश्वात भाकरीची चिंता करत. तिला काळजी असते उद्याच्या स्वप्नांची, त्या स्वप्नांच्या पूर्ततेची. ती खेळवत असते उडणाऱ्या पाखरांना. ती निजवत असते आई विना पोरक्या वासरांना. ती घडवत असते उद्याचे भविष्य. तरीही वस्ती जळत असते मनाविरुद्ध निमूटपणे. तू जळतेस तेव्हा आनंद ओसंडून वाहत असतो प्रत्येक मनामनातून. आणि वस्ती जळताना हजारो आवाज आक्रंदतात हुंदक्यांच्या रूपात. म्हणूनच तूच आता पेटवून दे धर्मांधतेचा डोलारा मुळासकट. तेव्हाच थांबेल तुझं जळणं आणि वस्तीचंही. खरंच धर्मांधतेचा हा डोलारा जे नष्ट झाल्याशिवाय वस्तीचं जळणं आणि होळीचं जळणं हे कधीच थांबू शकणार नाही. आणि म्हणूनच हा सगळा लेखनाचा प्रपंच आम्हाला सगळ्या कवींना किंवा लेखकांना करावा लागतो. तर यानंतरची पुढची कविता आहे आपल्यासमोर मी सादर करणार आहे. तिचं नाव आहे तेजाब. सुरेश भट एका ठिकाणी म्हणतात, म्हणजे एका गझलेच्या शेरमध्ये म्हणतात की पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना. कोणीच विचारत नाही माणूस कोणता मेला.
खरंच अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे मला इथे रोलिंग दिसत नाही आहे, कमेंट्स तुमच्या दिसत नाही आहेत, सगळं स्टॉप झाल्यासारखं वाटतंय. ओके 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 हां ओके, येतं येते हळूहळू. तर कवितेचं नाव आहे तेजाब. तू जेव्हा विचारलीस मला माझी जात, तू जेव्हा विचारलीस मला माझी जात, तेव्हा तेव्हा तेजाब फेकल्यासारखा कुरूप झाला माझा चेहरा. तेव्हा तेजाब फेकल्यासारखा कुरूप झाला माझा चेहरा. तुझे शब्दही कुरूप वाटले मला. खरं तर जातीची लाज मला कधीच वाटली नाही. खरं तर जातीची लाज मला कधीच वाटली नाही. पण तुझ्या सडक्या मेंदूतून जात परागंदा झाली नाही याचीच खंत वाटली. मी काहीही न बोलता निघून गेले. मी काहीही न बोलता निघून गेले. चालता चालता मागे फिरून विचारावीशी वाटली तुलाही तुझी जात. पण नाही विचारलं ते बरंच झालं. पण नाही विचारलं ते बरंच झालं. कारण तुझ्यासारखा तेजाब मला फेकताच आला नसता. कारण तुझ्यासारखा तेजाब मला फेकताच आला नसता. अशा काही घटना घडत असतात, अनुभव आपण घेत असतो आणि या सगळ्यातून तावून सुलाखून मग जगण्याचं गणित आपण मांडत असतो. तर अशीच एक जगण्याचं गणित मांडत असताना ट्रेनमधून प्रवास करताना सहज सुचलेली अशी कविता. त्या कवितेचं नाव आहे जात. म्हणजे ह्या कवितेला अनुषंगूनच ती कविता आहे म्हणून मी आपल्यासमोर सादर करते. जात नावाची कविता आहे. ट्रेनमध्ये बसतात माणसं एकमेकांना चिकटून, तेव्हा विसरली जाते जात घरी जाण्याच्या घाईत. ट्रेनमध्ये बसतात माणसं एकमेकांना चिकटून, तेव्हा विसरली जाते जात घरी जाण्याच्या घाईत. श्वास मिसळता श्वासात अगदी बिनधास्तपणे. श्वास मिसळता श्वासात अगदी बिनधास्तपणे. कारण त्यांना भीती नसते सावली पडण्याची. घाम ठिपकत असतो कपाळावरून गालावरून अगदी सर्वांगातून. घाम ठिपकत असतो कपाळावरून गालावरून अगदी सर्वांगातून. तरीही ट्रेनमध्ये बसतात माणसं एकमेकांना चिकटून, तेव्हा विसरली जाते जात घरी जाण्याच्या घाईत. मनाला समाधान वाटतं, मन शहारतं मोहरतं अगदी फुलतंही. मनाला समाधान वाटतं, मन शहारतं मोहरतं अगदी फुलतंही. निदान इथे तरी जात विसरता येते हे पाहून मीही चिकटून बसते बाजूच्या जातीला नव्हे तिच्यातील माणसाला. मीही चिकटून बसते बाजूच्या जातीला नव्हे तिच्यातील माणसाला. आणि ट्रेन चालू लागते पुढे पुढे जात विसरलेल्या माणसांना घेऊन समतेच्या मार्गाकडे. आणि ट्रेन चालू लागते पुढे पुढे जात विसरलेल्या माणसांना घेऊन समतेच्या मार्गाकडे. तर हा समतेचा मार्ग आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला आहे, ज्योतिराव फुलेंनी दाखवलेला आहे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी दाखवलेला आहे, अहिल्याबाई होळकर आहेत, जिजाऊ आहेत. हे सगळे जे महान मानव होऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर सगळ्यात मोठा महामानव म्हणजे तथागत गौतम बुद्ध, या सगळ्यांच्या पावलावरती आपण पाऊल ठेवून पुढे जातोय आणि ही जगण्याची प्रक्रिया ठेवलेली आहे. तर असाच कवितेचा प्रवास आहे, तो आपला सुरू राहणार आहे. त्यानंतरची कविता आहे दगड झालेल्या माणसांसाठी. खरं तर माणसं आपण म्हणजे बहिणाबाई चौधरींची कविता मला आठवते. ते म्हणतात की अरे माणसा माणसा कधी हशील माणूस. तर आता माणूस बनण्याची प्रक्रिया किती महत्त्वाची आहे ती आपल्याला ह्या सगळ्या वातावरणातून कळलेलीच आहे. तर अशीच दगड झालेल्या माणसांसाठी लिहिलेली कविता आपल्यासमोर सादर करते. दगडाला शेंदूर फासून देव बनवलेल्या दगडांनीच उभारली जातात जातीयतेची खिंडारं दगड झालेल्या माणसांसाठी. दगडाला शेंदूर फासून देव बनवलेल्या दगडांनीच उभारली जातात जातीयतेची खिंडारं दगड झालेल्या माणसांसाठी. दगड असतात निर्जीव लाचार बेवारस उकिरड्यावर पडलेल्या प्रेतांसारखे. दगड असतात निर्जीव लाचार बेवारस उकिरड्यावर पडलेल्या प्रेतांसारखे. म्हणूनच ते मांडू शकत नाहीत आपलं मत मनात नसलेल्या गोष्टींविरुद्ध. दगड कधीच गाऊ शकत नाही संघर्षाची गाणी. म्हणूनच त्यांना लढता येत नाही तुझ्या माझ्यासारखं अन्यायाविरुद्ध परखडपणे. दगडांना नसतो मेंदू तुझ्या माझ्यासारखा.
म्हणूनच ठेचून टाकतात मेंदू असलेली असंख्य डोकी दगडाच्याच घावाने. दगडाला नसतं काळीज तुझ्या माझ्यासारखं, दगडाला नसतं काळीज तुझ्या माझ्यासारखं. म्हणूनच काळीज चिरून टाकणाऱ्या किंकाळ्या कधीच ऐकू येत नाहीत त्यांना. दगडाच्या भावनाच असतात बर्फासारख्या गोठलेल्या, दगडाच्या भावनाच असतात बर्फासारख्या गोठलेल्या. म्हणूनच ते जाणू शकत नाहीत तुझ्या माझ्या भावनांचं मोल. दगड असतातच गुलाम संस्कृतीचे, दगड असतातच गुलाम संस्कृतीचे. म्हणूनच ते तोडू शकत नाहीत तुझ्या माझ्या गुलामीच्या शृंखला. धर्माच्या पिंजऱ्यात राहून दगडांना सवय झालेली असते घाव सोसण्याची अन देण्याचीही. दगडांना सवय झालेली असते घाव सोसण्याची अन देण्याचीही. कारण त्यांची मनं मागेच मारून टाकली आहेत म्हणूनच आता आपणच ठरवायचं दगड व्हायचं की माणूस. आता आपणच ठरवायचं दगड व्हायचं की माणूस. आपण नेमकं काय व्हायचं हे आता आपल्या सगळ्यांच्या हाती आहे. माणूस व्हायचं की दगड आहे. कारण आत्ता आपण सध्या लॉकडाऊनमध्ये आहोत आणि कोरोनाने सगळं विश्व व्यापून गेलेलं आहे, म्हणजे जग व्यापून गेलेलं आहे. मग याच्या काळामध्ये माणुसकी आपल्याला इथे महत्त्वाची दिसते. समोर जे आपले पोलीस आहेत, डॉक्टर्स आहेत, नर्स आहेत, इतर सरकारी कर्मचारी आहेत, झाडू काढणारे, कचरा वेचणारे जी लोक आहेत, ही सगळी जी लोक आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला माणुसकीचं दर्शन नक्कीच पाहायला मिळतंय. आणि म्हणून आपल्याला नक्की काय व्हायचं आहे हे आपण ठरवणं हे उचित असणार आहे. तर यानंतरची कविता आहे काय फरक पडतो. ही कविता मी आपल्यासमोर सादर करते. माझा दुसरा कविता संग्रह आहे मी अस्वस्थ आहे कधीपासून. तर ह्या संग्रहामधल्या बहुतेक कविता आहेत त्या सगळ्या स्त्रीवादी कविता आहेत आणि त्यातलीच ही कविता काय फरक पडतो. खरं तर आपल्या आजूबाजूला ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्याचे पडसाद नक्कीच आपल्या लेखणीतून उतरत असतात. आणि तोच प्रयत्न एका ठिकाणी व्हॉट्सअपवरती एक फोटो आला होता की एका मुलीने एक स्कार्फ लावला होता आणि त्या स्कार्फ म्हणजे एका विशिष्ट रंगाचा तो स्कार्फ होता. आता मी ते काही तो रंग वगैरे सांगत बसत नाही आहे. तर त्याच्या खाली लिहिलं होतं की अशा रंगाचा जर स्कार्फ तुम्ही घातलात तर कधीच तुमच्यावरती अन्याय अत्याचार होणार नाहीत म्हणून. आणि ते पाहिल्यानंतर माझ्या मनात आलं की अरे असं कसं शक्य आहे ह्या गोष्टी. म्हणजे असं झालं असतं तर खूप, हे शक्य नाही आहे. आणि म्हणूनच ते सगळं पाहिल्यानंतर लिहिलेली कविता आहे काय फरक पडतो. ती हिंदू आहे की मुसलमान, शीख आहे की बौद्ध, जैन आहे की ख्रिश्चन, काय फरक पडतो. ती हिंदू आहे की मुसलमान, शीख आहे की बौद्ध, जैन आहे की ख्रिश्चन, काय फरक पडतो. तिने साडी घातली की ड्रेस, पॅन्ट घातली की स्कर्ट, लग्नाची की बिन लग्नाची, काय फरक पडतो. काय फरक पडतो तिच्या स्कार्फचा रंग भगवा आहे की निळा. काय फरक पडतो तिच्या स्कार्फचा रंग भगवा आहे की निळा, हिरवा आहे की लाल, सुती आहे की रेशमी, काय फरक पडतो. काय फरक पडतो ती गरीब आहे की श्रीमंत, वरच्या वर्गातील की खालच्या, बहीण आहे की मुलगी, काय फरक पडतो. ती नोकरी करते की गृहिणी, ती नोकरी करते की गृहिणी, सोज्वळ आहे की बिनधास्त, तरुण आहे की वयस्कर, काय फरक पडतो. खरं तर काहीच फरक पडत नाही ती कोण आहे कशी आहे याच्याने. खरं तर काहीच फरक पडत नाही ती कोण आहे कशी आहे याच्याने. बाईपणाच्या खुणा असणं पुरेसं असतं तिला नासवण्यासाठी. तेव्हा तिने काय घालावं काय घालू नये हे ठरवून तुम्ही सांगू नका तिला तिच्या जगण्याचं गणित सोपं करून. तेव्हा तिने काय घालावं काय घालू नये हे ठरवून तुम्ही सांगू नका तिला तिच्या जगण्याचं गणित सोपं करून. फक्त तपासा एकदा स्वतःलाच स्वतःच्याच इंद्रियांनी आतून बाहेरून. फक्त तपासा एकदा स्वतःलाच स्वतःच्याच इंद्रियांनी आतून बाहेरून. खरं तर खूप ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अस्वस्थ करून जातात आणि मग त्या अस्वस्थ मनातूनच अशा काही कविता आहेत त्या लिहिल्या जातात. तशीच एक कविता आपल्यासमोर मी सादर करते. कवितेचं नाव आहे कसं माफ करू. तू म्हणालास कर माफ इथल्या हरेक पुरुषाला. तू म्हणालास कर माफ इथल्या हरेक पुरुषाला, ठेवू नकोस टिपकत जखमांची ओल. पण मला नाही थांबव असं वाटत त्यांचं ठिबकणं.
मला नाही थांबवावं असं वाटत त्यांचं ठिमकणं. श्वास गुदमरतोय या पुरुषी कोलाहलात. माझ्या वेदनेवर तू घालू नकोस तुझ्या शब्दांची फुंकर. माझ्या वेदनेवर तू घालू नकोस तुझ्या शब्दांची फुंकर. तेही वाटू लागतील हिंसक. इतकी नाजूक परिस्थिती माझ्या मनाची. राहूच नकोस उभा माझ्या समोर कुणाचंही वकीलपत्र घेऊन. माझ्या विद्रोही सुराला गरज नाही तुझ्या कुठल्याच वकीलपत्राची. तूही जाणून आहेस, तूही जाणून आहेस, 2 मांड्यांमधलं जग मला जगू देत नाही स्वस्तपणे. तूही जाणून आहेस, 2 मांड्यांमधलं जग मला जगू देत नाही स्वस्तपणे. माझ्या योनीचं पावित्र्य रक्ताच्या थेंबात मोजणारी इथली विकृत मनोवृत्ती. मी कितपत पार पाडू या यातनांचं माहेरपण. मला आता ओढावासा वाटतोय बंदुकीचा चाप. मला आता ओढावासा वाटतोय बंदुकीचा चाप. गिलोटीन होऊन करावासा वाटतोय त्यांचा शिरच्छेद. मित्रा अजूनही तुला वाटतं मी माफ करू इथल्या हरेक पुरुषाला? तू उत्तर दे अथवा देऊ नकोस. तू उत्तर दे अथवा देऊ नकोस. मी मात्र ठरवलंय शोधून काढायची एक नवी लस इथल्या वासनांध नजरांना कायमची नपुंसक बनवणारी. इथल्या वासनांध नजरांना कायमची नपुंसक बनवणारी. तर या सगळ्या कविता म्हणताना मी स्वतःच खूप अस्वस्थ होते. ही परिस्थिती कुठेतरी बदलायला हवी आणि मला माझ्याप्रमाणे ते जे सगळे माझे बंधू इथे जे पाहत आहेत, वडीलधारी माणसं जी पाहत आहेत, ऐकत आहेत माझ्या कविता, तर त्यांनाही नक्की वाटत असेल की ही परिस्थिती आहे ती कुठेतरी बदलायला हवी. आपल्या घरातली जी लेक आहे, आई आहे, मुलगी आहे, आपली बायको आहे, तर ह्या सगळ्यांना कुठेतरी एक सुरक्षितता मिळावी यासाठी ह्या सगळ्या गोष्टी व्हायला हव्या आहेत. आणि म्हणूनच मी म्हणते कि तुम लाख करो बदनाम मुझे मैं अपने आंसू रोकूंगी. तुम लाख करो बदनाम मुझे मैं अपने आंसू रोकूंगी. तुम देखो मुझको नफरत से मैं फिर भी जीना सीखूंगी. तुम कितना भी दुस्वास करो हाँ तेरे लिए अंगार हूँ मैं. तुम कितना भी दुस्वास करो हाँ तेरे लिए अंगार हूँ मैं. अगर लगाया हाथ मुझे तो तेरे लिए तलवार हूँ मैं. तेरे लिए तलवार हूँ मैं. खरंच इथे सगळेजण माझे बंधू इथे उपस्थित आहेत. उत्तम भगत आहेत, रामदास आमले आहेत, राजकुमार धन्यवाद. त्यानंतर पुढची कविता आहे ती आपल्यासमोर मी सादर करणार आहे. खरं तर मी ती गाऊन म्हणते बरेच वेळेला, पण आज मी तुमच्यासमोर ते धाडस करणार नाही आहे. सकाराम ठाकोरे इथे आहेत, तर मी आपल्यासमोर ती कविता आहे ती अशीच सादर करते मुक्तछंदासारखी. कवितेचं नाव आहे नको श्वासात गोंधळू. नको श्वासात गोंधळू तुझ्या श्वासाची तू नक्षी. नको श्वासात गोंधळू तुझ्या श्वासाची तू नक्षी. बघ उडून जातील माझे निर्धाराचे पक्षी. देहातून पाझरेल तुझ्या मिठीचाच झरा. देहातून पाझरेल तुझ्या मिठीचाच झरा. गुलामीचा हा सोहळा कसा करू मी साजरा. परंपरेचे पैंजण नको बांधू माझ्या पायी. परंपरेचे पैंजण नको बांधू माझ्या पायी. उंबऱ्याला ओलांडाया माझी चालले घाई. कधीचाच तुटलाय माझ्या हातातला चुडा. कधीचाच तुटलाय माझ्या हातातला चुडा. कोमे जुन अंगणात गेला मोगऱ्याचा सडा. नको पांघराया लावू आठवांची झुल. नको पांघराया लावू तुझ्या आठवांची झुल. नको वेचायला लावू तुझ्या आसवांची झुल. नको वेचायला लावू तुझ्या आसवांची डुल. माझी भूक भाकरीची तुझा चंद्र तुला मिळो. माझी भूक भाकरीची तुझा चंद्र तुला मिळो. माझ्या मनातलं थोडं तुझ्या मनालाही कळो. मला होऊ दे रे रीती कर सैल जरा मिठी. मला होऊ दे रे रीती कर सैल जरा मिठी. सांज उजळून आली फक्त फक्त माझ्यासाठी. सांज उजळून आली फक्त फक्त माझ्यासाठी. चळवळीतली जी स्त्री आहे तिच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या आपल्यासमोर या कवितेच्या माध्यमातून मी व्यक्त केलेल्या आहेत. खरं तर इथे एकही स्त्री मला दिसत नाही आहे, ऐकत नाही आहे, पण नंतर जेव्हा त्यांना वेळ मिळेल ते नक्कीच या कविता आहेत त्या म्हणतील. किंवा तुम्ही सगळ्यांनी आपल्या घरातल्या स्त्रियांना ह्या कविता आहेत त्या ऐकवल्या तरी काही हरकत नाही आहे. कारण आपण जी एक परिवर्तनाची सुरुवात आहे ती आपल्या घरातून करायची असते आणि ती नक्कीच तुम्ही करणारी सगळी माणसं आहात. आणि म्हणून तुमच्यासाठी या कविता सगळ्या मी घेऊन आलेली आहे. पुढची जी कविता आहे ती मायची कविता आहे आणि ही कविता मी आपल्यासमोर गाऊन दाखवणार आहे.
माझा आवाज तितकासा चांगला नाही आहे, मी आधीच सांगितलेलं आहे, पण तरीसुद्धा आईची कविता आहे, म्हणजे आईचं मन आहे ते, माझं मन ही आईचं आहे, पण माझ्या आईविषयी किंवा इतर सगळ्या ज्या आया आहेत त्यांच्याविषयी मला काय वाटतं तर ते मी थोडंसं गाऊन म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे. माय सागरी किनारा सुसिलाटेवर लाट, माय सागरी किनारा सुसिलाटेवर लाट, हुंदक्यात दडलेली तिला सापडावी वाट. माय सागरी किनारा कधी भिजते उन्हात येई थंडीत शहारा, कधी भिजते उन्हात येई थंडीत शहारा, चिला पिल्लांवरी तिचा असे जागता पहारा. माय सागरी किनारा घाम शिंपीत जाण्याचा जणू घेतलाय वसा, घाम शिंपीत जाण्याचा जणू घेतलाय वसा, ओल्या दवात उमटे तिच्या पावलांचा ठसा. माय सागरी किनारा उभ्या जिनगीचं पीठ तीर जात्यात दळते, उभ्या जिनगीचं पीठ तीर जात्यात दळते, एका घरकुलासाठी वाती वाती न जळते. माय सागरी किनारा चूल मुलाचे पैंजण कुणी बांधले पायात, चूल मुलाचे पैंजण कुणी बांधले पायात, त्याच्या तालावर उभी तिची हरली सयात. माय सागरी किनारा अज्ञानाचा हा बुरखा तिचा तिनच फाडावा, अज्ञानाचा हा बुरखा तिचा तिनच फाडावा, परंपरांचा ऐवज खोला तळाशी गाडावा. माय सागरी किनारा तेव्हा होईल पहाट तिचं उजळेल भाळ, तेव्हा होईल पहाट तिचं उजळेल भाळ, अनगवसेल तिला तिचं मोकळ भाळ. माय सागरी किनारा माय सागरी किनारा. धन्यवाद. खरं तर मी खूप कमी गाण्याचा प्रयत्न करते, पण तरीसुद्धा आज या ठिकाणी आईचं जे काही एक भावविश्व आहे ते कवितेतून उलगडण्याचा प्रयत्न आणि तेही गाऊन आपल्यासमोर मी डेअरिंग केलेली आहे. यानंतर मी आपल्यासमोर काही कविता घेऊन येणार आहे. त्या आत्ता सध्या FB वरती मी कालच पोस्ट केल्या होत्या कविता. लॉकडाऊन काळ, डॉक्टर प्राध्यापक सुनील अभिराम अवचार यांच्या वॉलवर जर तुम्ही जाऊन बघितलं FB वॉलवरती, तर त्यांनी जी काही आता चित्र काढलेली आहे त्या चित्रांनी फार अस्वस्थ व्हायला झालं मला. जवळजवळ 2 महिने मी त्यांची चित्र न्याहाळते, पण कवितेची एकही ओळ मला सुचत नव्हती. आणि का कुणास ठाऊक, पण परवा अचानकपणे खूप असं आतून लिहावंसं वाटलं आणि या कविता आहेत त्या परवा लिहिल्या गेल्या. परवा आणि काही कविता आहेत त्या काल लिहिल्या गेल्या. 2 दिवसापूर्वीच्या ह्या कविता आहेत. लॉकडाऊन काळातल्या ह्या कविता मी आपल्यासमोर खास घेऊन आलेली आहे. छोटे छोटे तुकडे आहेत ते आपल्यासमोर सादर करणार आहे. धन्यवाद उत्तम भगत.
आवाज सुंदर रचना आणि आवाज खासच मॅडम, धन्यवाद. आवाज इतका काही खास नाही पण ठीक आहे, असो. थँक्यू व्हेरी मच. कविता मी आपल्यासमोर सादर करते. छोटे छोटे तुकडे आधीच सांगितलं मी तुम्हाला. लॉकडाऊनच्या कविता. काही अंतरच उरलंय समजावून सांग पावलांना, काही अंतरच उरलंय समजावून सांग पावलांना, अजून नाही दिसत घराचं छप्पर, गावची वेस ओलांडून नदीच्या पल्ल्याड वाट बघतोय उंबरठा, गावची वेस ओलांडून नदीच्या पल्ल्याड वाट बघतोय उंबरठा, अंगणातल्या पारिजातकाचा गंधही हुंगायचाय तुला, तोपर्यंत तोपर्यंत श्वास सोडण्याची मुभा मी मलाही देऊ शकत नाही, तोपर्यंत श्वास सोडण्याची मुभा मी मलाही देऊ शकत नाही. धन्यवाद शंकरबाई. अर्थपूर्ण शब्दांना गोड आवाजाची जोड. अरे वा, थँक्यू व्हेरी मच दादा. पुढची लॉकडाऊनची कविता आहे. छोटे छोटे तुकडे आहेत. गावकुसातलं सुख अनुभवणारी मी, गावकुसातलं सुख अनुभवणारी मी, या सोशल डिस्टन्सिंगने पोखरले आतून, पिळवटून निघालाय मनाचा तळ, नि खोलवर रुतलाय त्यांच्या नजरांचा विखारी काटा. मी वाट बघते हे विषाणूजन्य वादळ शांत होण्याची, मी वाट बघते हे विषाणूजन्य वादळ शांत होण्याची. मला माफी मागायची आहे गावकुसाबाहेरील हरेक माणसांची, मला माफी मागायची आहे गावकुसाबाहेरील हरेक माणसांची. तर आज बरेच जे लोक आहेत, प्रस्थापित लोक आहेत की जे आत्तापर्यंत बहुजन समाज असू दे किंवा तळागाळातील लोकांकडे तुच्छतेने पाहत होते आणि ज्यांना हे सगळं वर्षानुवर्ष सोसावं लागलेलं आहे, भोगावं लागलेलं आहे, आज त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये ह्या अशा म्हणतो ना एक सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एक सामाजिक विषमता याचा त्यांच्या मनावर किती मोठा आघात होत असेल हे कुठेतरी या कोरोनाने दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या पोस्ट आहेत त्या आपल्या व्हॉट्सअपवरती फिरत होत्या आणि त्या सगळ्या अनुषंगाने ह्या कविता लिहिल्या गेलेल्या आहेत. पुढची कविता तुकडा लॉकडाऊनच्या काळातील कवितांमधला. या कलेकलेने वाढणाऱ्या चंद्रात मी शोधत होते भाकरीची छबी, या कलेकलेने वाढणाऱ्या चंद्रात मी शोधत होते भाकरीची छबी, पण दिसला नाही एक कवडसाही. आज मात्र रेल्वे रुळावर विखुरलेल्या मजुरांच्या छिन्न विछिन्न देहात भाकरीचा पूर्ण चंद्र पाहिला मी. खरंच फार अस्वस्थ होतंय. म्हणजे डोळ्यासमोर चित्र दिसतंय. इतकी जवळजवळ 16 मजूर काहीतरी त्या रेल्वे ट्रॅकवरती मृत्युमुखी पडले होते आणि छिन्नविछिन्न त्यांचे देह झाले होते, बाजूला भाकऱ्या पडल्या होत्या आणि सगळं पाहून फार अस्वस्थ होतो कवी मन. आणि मग त्यातून लिहिली गेलेली आहे कविता खरं ती सुंदर म्हणावी अशा ह्या कविता नाही आहेत, पण मनाला नक्कीच आपल्या काहीतरी देऊन जातील, एक म्हणजे मनाचा आरसा आपल्या समोर उघडा करतील अशा कविता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते मी. पुढची कविता म्हणजे पुढचा तुकडा आहे. उजेडाचा दिवा घेऊन निघालाय तो, उजेडाचा दिवा घेऊन निघालाय तो, अख्खं कुटुंब घेऊन तुडवतोय न संपणारी वहिवाट. उजेडाचा दिवा घेऊन निघालाय तो, अख्खं कुटुंब घेऊन तुडवतोय न संपणारी वहिवाट. त्याला कुठे माहीत या गर्भारलेल्या अंधाराला कधीही सुरू होतील बाळंत विणा, नि विझून जाईल उजेडाची मिणमिणती ज्योत. तरीही त्याचा प्रयत्न अंधाराचा गर्भ सुरक्षित ठेवून उजेडाचा दिवा लखलखत ठेवण्याचा. आपण यालाच माणुसकी म्हणूयात. पुढचा तुकडा आहे. प्रत्येक वेळी मी तिथीनुसार बदलायचे चष्म्याची काच, पण जेव्हापासून देणारे हात मला एकसारखेच दिसू लागले तेव्हापासून मी सोडून दिले काच बदलणं. कारण आता मला ईदचा चंद्रही पौर्णिमेच्या चंद्रासारखाच दिसतो, अगदी लखलखीत,
मला ईदचा चंद्रही पौर्णिमेच्या चंद्रासारखाच दिसतो, अगदी लखलखीत. एक चित्र असं होतं त्यांचं की सुनील भीमराव अवचार यांनी काढलेलं. म्हणजे खरी घटना घडलेली आहे की एके ठिकाणी एका विहिरीमध्ये 9 मजुरांचे देह सापडले, म्हणजे मृत्यू झालेले देह सापडले. आणि मग ते सगळं पाहिल्यानंतर लिहिलेली हा तुकडा आहे. कधी काळी या विहिरीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी केलं उत्खनन नि सापडलेच जर का मजुरांच्या हाडांचे अवशेष. कधी काळी या विहिरीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी केलं उत्खनन नि सापडले जर का मजुरांच्या हाडांचे अवशेष, तर समजून जा की ते या व्यवस्थेचे भूकबळी होते. पुढचं, हा आषाढभूत चेहरा कधीपासून न्याहाळतोय इथल्या व्यवस्थेच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या. हा आषाढभूत चेहरा कधीपासून न्याहाळतोय इथल्या व्यवस्थेच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या. आता निवृत्त व्हायला हवं या सुरकुत्यांमागील चेहऱ्याने. क्षणभर मनात आल्यावर किती तेजाळून गेलाय हा आषाढभूत चेहरा. क्षणभर मनात आल्यावरती किती तेजाळून गेलाय हा आषाढभूत चेहरा. तर असं एकंदरीत लॉकडाऊनच्या ह्या कविता आहेत. त्यानंतर मी आपल्यासमोर पुढची कविता सादर करणार आहे. पुढची कविता या इथे बाबासाहेबांची कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे आणि तीही गाऊन म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे. पिंपळाचे पान. मी एका चारोळीमध्ये म्हटलं होतं की पहाड़ों को चीर कर देखा है हमने, पत्थरों को चूर कर देखा है हमने. पहाड़ों को चीर कर देखा है हमने, पत्थरों को चूर कर देखा है हमने, लाख कोशिश कर ले मिटाने की, हर दिल में भीम को रखा है हमने. तर बाबासाहेबांची कविता आपल्यासाठी, पिंपळाचे पान. सखाराम ठाकोरे हे म्हणतात की अभिनय आणि शॉर्ट फिल्मबद्दल बोला. ओके, बाबासाहेबांची कविता मी शेवटी घेते. अगदी कवितेचा म्हणजे पूर्ण कार्यक्रमाचा शेवट करण्यापूर्वी घेते मी ही कविता. तर शॉर्ट फिल्म मी काही केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक एपिसोड कवितेचा मी केला होता कंठ नावाचा, आणि तो कंठ तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळेल. फक्त कंठ टाईप केलं तरी तिथे पाहायला मिळेल. एक छोटीशी कविता, अगदी 3 मिनिटाचाच तो एपिसोड आहे, पण खूप काही सांगून जाते त्याच्यातून ती कवितासुद्धा. त्याच्यामध्ये मी अभिनय केलेला आहे. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे काळोख नावाची आम्ही एक शॉर्ट फिल्म केली स्वयंदीप ह्या संस्थेच्या वतीने. आमची संस्था आहे ती, आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी छोटासा रोल केलेला आहे. आणखी एक सुगंधा नावाची शॉर्ट फिल्म, जी ऊसतोड कामगार आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर आधारित अशी शॉर्ट फिल्म आहे. पद्मा निकम या निर्मात्या आहेत आणि हृदयमानव अशोक यांनी दिग्दर्शन त्याचं केलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. तर ह्या सगळ्या ज्या शॉर्ट फिल्म आहेत तुम्ही नक्की यूट्यूबवरती बघू शकाल. आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ता मी एक नवीन कार्यक्रम सुरू केलेला आहे माझा स्वतःचा असा, रंगकवितेचा, संघकवितेचा. आणि त्याचेही आत्तापर्यंत 3 एपिसोड झाले आणि 4था एपिसोड बालकवींचा आहे. आणि त्याचं जे निवेदन आहे ते माझी मुलगी शौर्य आहे तिने केलेलं आहे. तुम्ही नक्की, आजच तो यूट्यूबला मी टाकलेला आहे कार्यक्रम. तर तुम्ही स्वयंदीप नावाचं यूट्यूब चॅनल आहे, स्वयंदीप असं टाईप केलं तरीसुद्धा सगळ्या तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही व्हिडिओ आहे ते पाहायला मिळतील. आणि त्या कवितांचा म्हणजे रंगकवितेचा, संघकवितेचा हा जो कार्यक्रम आहे त्याचा आस्वादही घेता येईल. आणखी जे काही आमची इतर व्हिडिओ आहेत ते सुद्धा पाहायला मिळतील तुम्हाला. माझं नाव टाकलं तर, माझं नाव टाईप केलं यूट्यूबवरती तर आणखी काही दूरदर्शनवरती जे काही मी एक कार्यक्रम केलेले आहेत, व्याख्यानाचे कार्यक्रम केलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील. तर आणखी काही नाही काय असं चालू आहे. हळूहळू आता या सगळ्या गोष्टी आहेत त्या पुढे मोठं स्वरूप घेतीलच. पण धन्यवाद, सुंदर अभिनय, धन्यवाद दादा. तर आपण एक कविता आणखी मी वाचून दाखवते आणि त्यानंतर बाबासाहेबांची कविता आहे, त्याच्याने आपण शेवट करूया. तर
तर मी आता म्हणतो ना आपण एका कवीने लिहिलेलं आहे, मला आता त्यांचं नाव माहीत नाही आहे, पण त्यांनी खूप छान म्हटलेलं आहे की आता हा सगळा जो काळ आहे त्याने फार आपण अस्वस्थ झालेलो आहोत, पण या अस्वस्थ मनाला कुठेतरी आपणच स्वतःहून आधार दिला पाहिजे. एक सकारात्मक आपली जी भूमिका आहे ती आपण बजावली पाहिजे, स्वतःलाच आपण सकारात्मक केलं पाहिजे. आणि म्हणूनच एवढंच मी सांगेन की रख हौसला वो मंजर भी आएगा, रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी आएगी और जीने का मज़ा भी आएगा, और जीने का मज़ा भी आएगा. स्त्री हाच का तुझा समाज, ही कविता घ्या. आता ही कविता माझी नाही आहे खरं तर, ही कविता 13वीच्या अभ्यासक्रमामध्ये, आत्ता मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये ती कविता आहे. आणि या कवितेचं एक वैशिष्ट्य म्हणजे ती कविता मी अगदी जवळजवळ एक 20 वर्षापूर्वी लिहिली आहे. आणि मी त्यावेळेला अगदी खूप कॉलेजमध्ये होते, त्यावेळेला ही कविता लिहिली होती. आणि ही कविता अभ्यासक्रमामध्ये आली तो माझ्यासाठी सुद्धा एक सुखद धक्का होता. ही कविता मी त्यावेळेला स्पर्धेसाठी वगैरे ही कविता लिहिली होती. आणि ती कविता आज अभ्यासक्रमामध्ये आल्याचा आनंद एक खूप मोठा आहे माझ्यासाठी. आणि की महत्त्वाचं सांगावं असं वाटतं, म्हणजे एक छोटीशी गोष्ट शेअर करायची वाटते की मी ज्यावेळेला मी स्वतः MAला होते, MAचं शिक्षण घेत होते, त्यावेळेला माझीच कविता MAच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा होती. आणि त्यावेळेला मी माझ्याच कविता आहेत त्या अभ्यासलेल्या आहेत. त्यामुळे तो एक वेगळा एक अनुभव, वैशिष्ट्यपूर्ण अनुभव आहे, तो माझ्या वाट्याला आला होता त्यावेळेला. जयश्री बागुल इथे आलेले आहेत, धन्यवाद. उत्तम भगत आहेत, धन्यवाद. सकाराम ठाकोरे, खूप छान कविता आहे ती. हां, म्हणजे ती स्त्री हाच का तुझा समाज, ही त्यावेळेला म्हणजे ज्या वेळेला मी मला कळायला लागलं, सामाजिक जाणीवा विकसित व्हायला लागल्या, तेव्हा लिहिलेली ही कविता आहे. आणि तर ही कविता 13वीच्या अभ्यासक्रमात आहे. जर वाचायला मिळाली तर वाचा, पण आत्ता माझ्याकडे सध्या नाही आहे, म्हणजे पाठ पण नाही आहे ती माझी कविता. आणि आता एक पोलाद नावाची कविता खास जयश्रीताईंसाठी मी ती सादर करते. आणि त्यानंतर मग बाबासाहेबांच्या कवितेने आपण या कार्यक्रमाचा शेवट करूया. पोलाद. मी प्रत्येक वेळेला सांगते की एक किस्सा सांगत असते की आपली आजी आहे, आई आहे, ती आजही ज्या तरुण मुली आहेत त्यांना एवढंच सांगत असते की बाई ग, मुलगी म्हणजे काचीचं भांडं असतं, जरा जपून वागायला हवं. मुलीला काचीचं भांडं करून आम्ही अगदी मस्त गुलदस्त्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हेच वर्षानुवर्ष रुजवलं गेलेलं आहे. पण याच्याही पलीकडे जाऊन माझ्या जे लेकी आहेत, भगिनी आहेत, या सगळ्यांनी आता काचेचं भांडं म्हणून राहण्याची गरज नाही आहे आणि राहिलंच नाही पाहिजे. त्यांनी पोलादासारखं जीवन जगलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. पोलाद हा अतिशय असा भक्कम असा मिश्रधातू आहे की जो कितीही घाव घातले तरीसुद्धा तुटू शकत नाही. तर अशी भूमिका आहे ती आमच्या सगळ्या स्त्रियांनी घेतली पाहिजे. आणि म्हणूनच पोलाद नावाची कविता मी खास जयश्रीताईंसाठी, इथे माझ्या एकच भगिनी दिसत आहेत म्हणून खास त्यांच्यासाठी मी ते सादर करते. किती दिवस काचेचं भांडं बनून राहशील, किती दिवस काचेचं भांडं बनून राहशील, अगं कुणाच्या बी हातात न फुटून शान जाशील. दाबून टाकलाय कुणी तुझा आतल्यात आवाज, दाबून टाकलाय कुणी तुझा आतल्यात आवाज, अगं गाडून टाक पहिलं इथलं रीती आणि रिवाज. चल उचल लेखणी आणि हो आता मोकळी, चल उचल लेखणी आणि हो आता मोकळी, अगं मोकळं कर मन तुझं भरून निघल पोकळी. अन्यायाची बळी तू आणि दोष तुलाच मिळतो, अन्यायाची बळी तू आणि दोष तुलाच मिळतो, अगं करून सवरून तो मात्र नामा निराळाच ठरतो. आता मात्र अन्यायाला तूच फोड वाचा, आता मात्र अन्यायाला तूच फोड वाचा, अगं त्याच्या बी पायी एकदा बसू देत की काचा. शरीर माझं बाटलं म्हणत संपूर्ण गजाऊस, शरीर माझं बाटलं म्हणत संपूर्ण गजाऊस, समाजाच्या नजरांनी समोर बघ सूर्य कसा तळपतोय ढगात, समोर बघ सूर्य कसा तळपतोय ढगात, अगं अन्यायाला पाहून तसं सळसळू दे न रगात. डोळ्यामध्ये आग घेऊन रस्त्यावरून चाल, डोळ्यामध्ये आग घेऊन रस्त्यावरून चाल, अगं अडवेल जो वाट त्याला नजरेनेच गाड. जिजाऊचा बाणा घेऊन झलकारीला आठव, जिजाऊचा बाणा घेऊन झलकारीला आठव, सावित्रीच्या क्रांतीची मशाल आधी पेटव. पुसून टाक डोळ्यामधून झिरपणारं पाणी, पुसून टाक डोळ्यामधून झिरपणारं पाणी, अगं पोलाद आहे तुझं शरीर ठसं वाता मनी, पोलाद आहे तुझं शरीर
ठसवाता मनी, ठसवाता मनी. तर अशी एक भक्कम भूमिका आहे, ती सगळ्या भगिनींनी घ्यावी अशी माझी नम्र विनंती. आणि शेवटची कविता आहे ती आपल्यासमोर मी सादर करते. पिंपळाचे पान. गाऊन म्हणते मी ही कविता. पिंपळाचे पान झाला भीम माझा, पिंपळाचे पान झाला भीम माझा, या धरेची शान झाला भीम माझा, या धरेची शान झाला भीम माझा. हाय रे चोचीच ज्यांच्या बांधलेल्या, हाय रे चोचीच ज्यांच्या बांधलेल्या, त्या मुक्यांचे गान झाला भीम माझा, त्या मुक्यांचे गान झाला भीम माझा. ओढला सूड त्याने हाय आता, ओढला सूड त्याने हाय आता, लेखणीचे भान झाला भीम माझा, लेखणीचे भान झाला भीम माझा. बागडावे मी जिथे खुल्या मनाने, बागडावे मी जिथे खुल्या मनाने, ते सुगंधी रान झाला भीम माझा, ते सुगंधी रान झाला भीम माझा. सागराने ही जयाला गोंजरावे, सागराने ही जयाला गोंजरावे, एवढा धनवान झाला भीम माझा, एवढा धनवान झाला भीम माझा. दाऊनी माणूस बनण्याचाच रस्ता, दाऊनी माणूस बनण्याचाच रस्ता, होय संविधान झाला भीम माझा, होय संविधान झाला भीम माझा. पिंपळाचे पान झाला भीम माझा, या धरेची शान झाला भीम माझा, त्या मुक्यांचे गान झाला भीम माझा, ते सुगंधी रान झाला भीम माझा, भीम माझा. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आवाहन करते की सध्या नवीन कार्यक्रम मी सुरू केलेला आहे. स्वयंदीप नावाचं चॅनल आहे, यूट्यूब चॅनल, आणि त्याच्यावरती रंगकवितेचा, संघकवितेचा याचं संपूर्ण निवेदन मी करते आणि इतर सगळे कवी आहेत ते याच्यामध्ये सहभागी होतात. सखाराम ढाकोरे यांच्यासुद्धा कवितांचा कार्यक्रम गेल्याच प्रयोगामध्ये झाला, म्हणजे भागामध्ये झालेला आहे. आपण नक्की हा कार्यक्रम आहे तो यूट्यूब चॅनलला जाऊन बघा. वेगवेगळ्या कविता आहेत, तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळतील. आणखी महत्त्वाचं म्हणजे आजच मी यूट्यूब चॅनलला एक नवीन एपिसोड टाकलेला आहे, 4था भाग. त्याचं निवेदन आहे ते माझ्या लेकीने केलेलं आहे, शौर्याने. 8 वर्षाचीच आहे ती. नक्की बघा आपण आणि कसा वाटला तो नक्की सांगा. आपण सगळ्यांनी मला इथे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार, आणि सखाराम ढाकोरे दादांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. अलगुलान साहित्य चळवळीला माझ्या मनापासून खूप खूप सदिच्छा देते आणि तेच थांबते. धन्यवाद.